पनवेल शहरातील माणिकनगर सोसायटी येथील प्रिया प्रल्हाद नाईक या 44 वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्रिया नाईक या मनमिळावू स्वभावाच्या म्हणून संपूर्ण माणिकनगर सोसायटीत परिचित होत्या। 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान त्या घरी निपचित पडल्या असताना त्यांना त्वरित पनवेल येथील सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल येथे नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। त्यांच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा असून त्यांच्या नाकातोंडातून रक्त येत होतं। त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली होती। सदरचा प्रकार हा संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी फिंगरप्रिंट तज्ज्ञ, श्वान पथक, वैद्यकीय सहाय्यक पथक यांना पाचारण केलं आणि घटनास्थळाची पाहणी केली। प्रिया नाईक यांना घरी असताना कोणत्या तरी दोरी किंवा वायर सदृश्य वस्तूंना गळा आवळून यांची हत्या केली। त्यानंतर घराचा दरवाजा ओढून आरोपी पळून गेले होते। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात 15 सप्टेंबर रोजी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। प्रिया नाईक यांची हत्या कोणत्या कारणास्तव केली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान प्रिया नाईक यांच्या हत्येनं संपूर्ण माणिकनगर परिसर हळहळला असून 2 संशयितांकडून पोलीस नक्कीच मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।